नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मुलांचा आक्रमकपणा कसा कमी करायचा. आजकाल मुलांना एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की मुलं काय करतात, लगेचच ओरडतात, रडतात किंवा जमिनीवर लोळतात किंवा खेळत असताना एखाद्या मुलासोबत वाद झाला किंवा भांडण झालं की त्या मुलाला मारतात किंवा त्याचा चावा घेतात. होतं असं की जेव्हा इतर पालक आपल्याकडे आपल्या मुलाची तक्रार करायला आले की आपल्याला त्यावेळी मान खाली घालावी लागते आणि रागाच्या भरात काय होतं, आपणही मुलांना मारहाण करतो. पण पालकांनो, मुलांना असं मारून किंवा त्यांना ओरडून त्यांचा आक्रमकपणा कमी होणार नाही. आजच्या ह्या मनसंवादच्या एपिसोडमध्ये मी आज तुम्हाला असे 3 प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहे की त्यांचा वापर करून तुम्ही मुलांचा आक्रमकपणा आणि भांडखोर स्वभाव शांत करू शकता. नेहमीप्रमाणेच या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. पालकांनो, कसं आहे ना की मुलांना एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा त्यांचा हट्ट पूर्ण केला नाही किंवा त्यांना हवं तसं घडलं नाही की मुलं चिडतात, ओरडतात. कारण मुलांना राग शब्दात कसा व्यक्त करायचा याचीच माहिती नसते आणि त्याच्यामुळं मुलांना मनासारखं घडलं नाही की ती चिडतात, रडतात किंवा एखाद्या मुलाला चावतात, ह्या गोष्टी करत जातात. जेव्हा आपलं मूल राग शब्दात किंवा स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करायला शिकल्या की मूल शांत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण काय माहिती, हे की हल्लीची मुलं टीव्ही किंवा मोबाईलवर अतिशय हिंसक प्रकारचे कार्टून्स बघतात आणि तेच खऱ्या आयुष्यात करायला जातात. त्यामुळंही मुलांचा हा आक्रमकपणा त्याच पद्धतीने वाढत जातो आहे. आणि हा आक्रमकपणा कसा कमी करायचा हे आज 3 प्रॅक्टिकल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग बघूया की आजचे मुलांचा आक्रमकपणा कसा कमी करायचा ह्यासाठीचे 3 प्रॅक्टिकल उपाय कोणते. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय, रागाच्या भरात अटेन्शन देऊ नका. जेव्हा मूल एखाद्या गोष्टीसाठी चिडतं, ओरडतं किंवा लोळतं किंवा खूप आरडाओरड करतं, त्यावेळी मुलांकडं अजिबात लक्ष देऊ नका किंवा त्यांचा हट्ट पूर्ण करायला जाऊ नका. कसं होतं, ज्यावेळेस मुलं ह्या पद्धतीनं वागतात त्यावेळेस एकतर पालक घाबरतात आणि त्याचं ऐकतात किंवा त्याचा जो काही हट्ट आहे तो हट्ट पूर्ण करतात. त्यामुळं अशा वेळी आतापासून मुलांकडं लक्ष देऊ नका. ज्यावेळेस ते असं करतील त्यावेळेस पूर्णपणे शांत राहा आणि त्याला शांतपणे सांगा की तू जोपर्यंत शांत बसत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. जेव्हा मुलांच्या हे लक्षात येईल की आपण ओरडून किंवा रडून काहीही फायदा होत नाही, त्यावेळेस मूल आपोआप शांत होईल आणि त्याचा आक्रमकपणाही कमी होत जाईल. आता प्रॅक्टिकल उपाय 2, भावनांना शब्दात व्यक्त करायला शिकवा. ज्यावेळेस मूल शांत असेल त्यावेळेस त्याच्याजवळ बसा, त्याला प्रेमानं सांगा की राग येणं अगदी स्वाभाविक आहे आणि ती एकदम नॉर्मल गोष्ट आहे. पण राग आल्यानंतर ओरडणं, रडणं किंवा एखाद्याला मारणं, त्याचा चावा घेणं हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळं जेव्हा कधी तुला राग येईल, मग ते कोणी का असेना, त्यावेळेस त्यांना सांग, जसं की मी असेल तर मला सांग, आई मला खूप राग आलाय. किंवा जो कोणी तुझ्यासोबत खेळताना मुलगा असेल आणि त्यानं चुकीचं एखादी गोष्ट केली असेल आणि त्या गोष्टीचा तुला राग आला असेल तर तू त्याला सांग की मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही, मला तुझा खूप राग आलाय असं म्हण आणि शांत बस, मागे जा आणि घरी निघून ये. त्यामुळं काय होईल की तुझा रागही शांत होईल आणि तिथे वादावादीही होणार नाही, तू कुणाला मारणारही नाही. ही सुद्धा एक भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे. ही ज्यावेळेस गोष्ट मुलाच्या लक्षात येईल त्यावेळेस ते
स्वतःचा भांडखोरपणा कमी करेल, आक्रमक होणार नाही आणि भावना हळूहळू शब्दात व्यक्त करायला शिकेल. ज्यावेळेस त्याला भावना शब्दात कशी व्यक्त करायची ह्या गोष्टींची सवय लागेल, त्यावेळेस त्याचा आक्रमकपणा पूर्णपणे कमी कमी होत बंद होईल. आता प्रॅक्टिकल उपाय 3. ऊर्जेला योग्य दिशा द्या. आजकालची मुलं घरामध्ये खूप वेळ बसलेली असतात. टीव्ही, मोबाईल ह्या सतत गोष्टी बघतात आणि मघाशी मी सांगितल्याप्रमाणे सतत टीव्ही किंवा मोबाईलवर एकतर हिंसक कार्टून्स बघतात किंवा वेगवेगळे हिंसक पिक्चर बघतात. त्यामुळं होतं असं की मुलं ते खऱ्या आयुष्यामध्ये करायला बघतात. घरात बसूनची जी ऊर्जा आहे ती ह्या पद्धतीनं रागातून किंवा चिडून बाहेर पडते. त्यामुळं मुलांना दिवसातून किमान 1 तास का होईना मैदानी खेळ खेळण्यासाठी बाहेर पाठवा. पळणे, खेळणे, सायकल चालवणे किंवा पोहणे किंवा मैदानी एखादा खेळ खेळल्यानंतर त्यांची ऊर्जा त्यातून बाहेर पडेल आणि मुलांचं मन शांत राहील आणि त्यांचा आक्रमकपणाही कमी होईल, त्यांची चिडचिडही कमी होईल. नक्कीच हे 3 प्रॅक्टिकल उपाय करून बघा. तुमच्या मुलांचा आक्रमकपणा नक्कीच बंद होईल. शेवटी कसं आहे ना पालकांनो, आपण स्वतः मुलांसमोर आधी शांत राहायला शिका. शेवटी आगीला विझवण्यासाठी आग नाही तर पाण्याची गरज असते. त्यामुळं आपण स्वतः शांत राहून मुलांना शांत राहायला शिकूया. तुमचं मूल चिडल्यानंतर नक्की काय करतं हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपला व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.